कुठं कुठं पोचलो आपण? हुबळी. हुबळी. पण हे काय? धारवाड. आपण 10 दिवस ट्रिपला जाणार तेव्हा याला घेऊ नका सांगाल तुम्हाला 10 दिवस जावा. कधी त्या दिवशी आपण ठरलो त्या दिवशी लाजा वाटू दे रे, लाजा वाटू द्या. काही फरक पडत नाही, कळलं का? काही बोला माझ्यासमोर जावा ट्रिपला असतं नाही. आम्ही इथनं डायरेक्ट हुबळी टू सोलापूर ट्रेन पकडू, नाही कशाला जाऊ? नाहीतर एसटी. काय पाहिजे? बघायला काय 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 सगळं लिपस्टिक पाहिजे का? आहे बघ. सकाळी 3 वाजता सिद्धा रोड मध्ये पोहोचलो होतो आम्ही. आता तिथेच एक 2 रूम आम्ही घेतल्या आणि आईस्पेस नाही, बसायला जागाच नव्हती. हे बघा इथे खाली वरची गादी खाली काढली आणि गादीचं वर गादीचं 2 रूम घेतल्या. तयारी करतोय. एका रूम मध्ये 4-5 अशा पद्धतीने केलेलं आहे. हा पहिला स्टॉप होता आणि इथून पुढे आम्ही जाणार आहोत शिरसी आणि त्यानंतर शिरसी आणि त्यानंतर शिरसी जोग फॉल आणि जॉब फॉल मध्ये तर त्याला आम्ही हुबळीमध्ये आहोत. हुबळीमध्ये सिद्ध रोड स्वामी समाधी मठामध्ये आहे. इथे एक मठ आहे. इथं राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे. आम्ही सकाळी 3 वाजता इथे पोहोचलो होतो. इथंच काही रूम्स आहेत. जर स्टे करायचा असेल तर तिथे तात्पुरता स्टे करता येतं. एवढं चांगल्या तर नाही जसे आपल्या शेगावला वगैरे आहेत, परंतु तात्पुरता तेवढ्या आपण राहू शकतो किंवा आंघोळ वगैरे करून दर्शनासाठी आंघोळ वगैरे करू शकतो अशा पद्धतीच्या आहेत. आता इथून आम्ही जाणार आहोत. आता आम्ही उडुपीला निघालेलो आहोत. उडुपीला जाता मधले जे स्पॉट आहेत ते सगळे करणार आहोत. मला सांग, हे चहा हुबळीच्या मठाच्या बाहेर हा चहा इथून तर भरला नाही ना. याच्यामध्ये काही जास्त मला अंतर वाटलं. ए बिस्लरी ना पाहिजे का रे? वर बसवा, वर 2 टाका बॅग ते. घात पाय ते बघ, ते पाय घेऊन इकडे यायचं नाही. हे त्याची बॅग कोण काढलं बाहेर? त्याची काम आहे तिथंच आहे. ए बॅग घेऊन जायचं बस स्टँडला. थोडस ते असले पाय घेऊन यायला सांग इथे जागा नाही, तिथे समोर जा म्हणून. कोणालाच काय बोलत नाही मी. ज्याला पाहिजे ते वागा. दोघांसाठी टी शर्ट आहे फक्त, बाकी माणसाकडे आहे त्या पण तो मान बस स्टँड जवळ बॅग द्या त्यांची. आलेत का वापस फिरून बॅग मांडीवर घ्यायला 3 महिने काढले बघा. मी सांगतो तुम्हाला, मी सांगण्यासाठी चालू करतो. बस स्टँडला नेऊन देतो म्हणते पुन्हा. बस की लवकर. बुट्या पण फेकला तर मी ठेवलो. वर येऊन बस. वर बसा. आम्ही का तुला आता पाय धुवा. त्यामुळेच पाणी येत नाही आपल्या इथं. जाऊ दे. मला सकाळी फोन करते 9:15च्या आसपास काहीतरी. काय बाय पॉलिसी भरायची. मी म्हणलं ये भरायचे. म्हणलं मी काय म्हणणार ये पुन्हा काम कमी आहे, किडे जास्त त्याच्यामध्ये. तिथं येऊन हे काय करायला लागलंय, तुमचं हे पीए काय करायला लागलंय, तुमचं ते पीए काय करायला लागलंय, याला काय काम दिलं का नाही, एका दिवशी दिलं का नाही. एका दिवशी ते हाताला धरून बाहेर काढता उगाच येऊन आला बिला नंतर व्हिडिओ कॉल करतो.
थोडेसाहेब खाणार नाही येणार पण नाही का अरे बाप रे गाडी बॅगांची थोडीशी अपदा होते. गाडी ठेवायला जरासं काही जागा बसत नाही, त्यामुळे आम्ही वर बांधायची व्यवस्था केली आहे. पण विकत घेतली आणि ते वर बांधलेली आहे. कशाला असतंय फोन करायचं नाही. हा 2 पानं लिहायचे मस्त पैकी मोठे. ऍड्रेस, नाव, मोबाईल नंबर, टाइम, इन्सिडेंट. आता तुझा जर चेहरा झाला का तसं त्यांचं झाला आता. कशासारखा ते नाही मला माहित. ते मला माहित नाही कशासारखा ते पण ही आमची क्रुझर आहे, त्याच्यामध्ये आम्ही इथं समोर बसलो आणि ती मागणं यायली आमच्या. आणि चिन्मय लय मेहनत करून ठीक आहे. बाबा हे काय मी नाही खात असलं काय. देऊन टाक सुपारी आहे काय वाजलेला. काय टेस्ट वेगळा. आम्ही गोकर्णमध्ये आहोत. गोकर्णमध्ये पाऊस चालू आहे. आमचा तिथे चालू दर्शनासाठी पाऊस. आम्ही गोकर्णमध्ये जेवायला थांबलेलो आहोत. दुपार झाली, उशीर झाला जेवायला, त्यामुळे बऱ्याच लोकांचे तोंड पडलेले आहेत. एक वंदू एवढं मोठं.